योगी मोदी आले पण कुणीही टिकलं नाही. आता विधानसभेच्या कामाला लागा. प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना. या आधीच्या निवडणुका या तत्वांवर लढल्या गेल्या, पण भाजपनं यावेळी अनेक चुकीच्या मार्गांचा वापर केला. धार्मिक ध्रुवीकरण केलं. तरीही आपण जिंकलो, असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या. आगामी विधानसभा निवडणुकीचा पॅटर्न वेगळा असेल, त्यामुळे कामाला लागा, अशा सूचना प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. सोलापुरातील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या राम सातपुते यांचा पराभव केला आहे. अभी तो नापी मुठ्ठीभर जमीन, अभी पुरा आसमान बाकी है, या शायरीच्या माध्यमातून प्रणिती शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. त्या म्हणाल्या, संसदेत जाणं आणि तो क्षण काय होता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. शपथ घेताना मी आईवडिलांकडे पाहिलं. या संसदेत तुम्ही मला सगळ्यांनी पाठवलं आहे. मी अतिशय विनम्रतेनं तुमच्यासमोर नतमस्तक आहे. मी एकटी प्रणिती शिंदे म्हणून निवडून आलेली नाही. ही निवडणूक तुम्ही जिंकलेली आहे. या आधीच्या निवडणुका तत्वावर लढल्या गेल्या. ही लोकशाहीची निवडणूक होती. भाजपने ज्या ज्या गोष्टी निवडणुकीत वापरल्या त्या कोणत्याही काँग्रेसला वापराव्या लागल्या नाहीत. तरीसुद्धा आपण निवडणूक जिंकलो. तुमची स्वप्न पूर्ण करणं हे माझं स्वप्न आहे. केवळ मी खासदार नाही, तर तुम्ही देखील खासदार आहात. मागच्या 10 वर्षात कुठंतरी खचले होते, पण आता आशेची किरणं पाहायला मिळत आहेत. मी खासदार झाल्याचा विश्वास मला अजूनही बसत नाही. तुम्ही दिलेली ही जबाबदारी अतिशय गांभीर्यानं स्वीकारते. माझ्याकडून चूक झाली तर कान पकडून खाली बसवा. जितना बडा संघर्ष उतनी शानदार जीत. लोकांना निवडणुकीत त्रास सहन करावा लागला. शहरात भाजपने जातीय ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. योगी आले, मोदी आले, पण कोणीही इथं टिकलं नाही. जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अपने इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, आगे ये सारा आसमान बाकी है. जेव्हा मी शहर मध्येची तिसरी निवडणूक जिंकली होती, तेव्हा मी हे म्हणाली होती, आणि कदाचित कुठेतरी कोणीतरी ऐकत असेल, कारण का लोकसभेमध्ये जाणं म्हणजे एकंदरीत मला असं आकाशाला हात लावणं, हे मी माझ्या दृष्टिकोनातून एक काँग्रेसची कार्यकर्ती आणि एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून मला वाटतं. लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ मंदिर असणारी ती लोकसभा. प्रत्येक माणूस, प्रत्येक भारताचा नागरिक ज्यांनी भारताचा इतिहास बघितला आहे, ज्यांनी भारताचा इतिहास वाचला आहे, ज्यांनी राजकारण बघितलं आहे, ज्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आतापर्यंत पंतप्रधान कोणी असू दे, पण या सुंदर लोकशाहीच्या चळवळीमध्ये जो सहभागी झाला आहे, ज्यांनी प्रत्येक 26 जानेवारीला ते 15 ऑगस्टला आपल्या घरातला एक सण आहे म्हणून हे दोन्ही दिवस साजरे केले, त्या प्रत्येकाला माहिती आहे की लोकसभेत जाणं किंवा लोकसभा काय असते. जेव्हा मी लोकसभेत पहिलं पाऊल घेतलं, तेव्हा मला या गोष्टीची जाणीव होती की मी इथपर्यंत पोहोचले केवळ माझ्या डोक्यामुळे. तो क्षण वेगळा होता. तो क्षण मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही की तो क्षण काय होता. जेव्हा मी शपथ घेत होती, तेव्हा मी माझ्या आईवडिलांकडे बघत होते की ते एकेकाळी तिथेच उभे राहून त्यांनी शपथ घेतली होती. आणि आज त्या लोकसभेत, ज्या लोकसभेने इतिहास बघितला, ज्या लोकसभेने पहिले पंतप्रधानांपासून आताचे पंतप्रधान बघितले, ज्या लोकसभेमध्ये आपल्या देशाचा देशाचा इतिहास घडला, ज्या
पार पडणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडून काही चूक झाली किंवा कामात काही दिरंगाई झाली, पण काम करून खाली बसवा. ती ताकद तुमच्याकडे, ती ताकद विसरू नका. सदाफुलीची तुम्ही घे, ती ताकद विसरू नका. ती बाबासाहेबांनी आणि संविधानाने आपल्याला दिलेली, तुम्हाला दिलेली ताकद आहे. जसं या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं की लोकशाही काय असते, तसं लोकप्रतिनिधीवर पण लक्षात ठेवणं की तुमचं काम असतं, हे कधीच विसरू नका. एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते. नाहीतर डोक्यात ह्या गोष्टी सगळ्या डोक्यात जायला सोपं असतं, पण जमिनीवर ठेवणं हे तुमचं काम आहे. तो शब्द तुम्ही मला द्या आणि तुम्ही द्याल एवढा मी आशा बाळगते. जितना बड़ा संघर्ष उतनी ही शानदार जीत. आणि तो संघर्ष तुम्ही सगळ्यांनी इलेक्शन मध्ये खूप जणांना त्रास झाला, दमदाटी होते, काही ठिकाणी आम्ही कमी पडतो, बीजेपीचे लोक सुद्धा फिरत होते आणि मला माहिती आहे की तो त्रास तुम्हाला माझ्यामुळे सहन करावा लागला, त्याबद्दल क्षमा असावी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.